श्री स्वामी समर्थ. आपणा सर्वांचं श्री स्वामी समर्थ भक्ती मार्ग या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे गुरुपौर्णिमा. तर सर्वप्रथम गुरुपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. या आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण गुरुपौर्णिमेच्या सेवा व त्याची माहिती पाहिली. म्हणजेच गुरुपद कसे द्यावे, काय ह्या दिवशी काय कोणत्या गोष्टी दान कराव्यात जेणेकरून गुरुबळ प्रबळ होईल आणि बरेच काही. जर तुम्ही ते व्हिडिओ अजून बघितले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तर तेथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओज चेक करू शकता. तर आपण नेहमी ऐकतो की गुरुदक्षिणा द्यावी, गुरुदक्षिणा द्यावी. तर आज गुरुपौर्णिमेनिमित्त मी ह्या गुरुदक्षिणेबद्दलची एक छोटीशी कथा सांगणार आहे. आणि हो, मी नक्की तुम्हाला विनंती करेल की जर तुमच्या घरांमध्ये मुलं असतील तर त्यांनाही नक्की ही गोष्ट ऐकवा, जेणेकरून गुरुदक्षिणा या शब्दाचा खरा अर्थ त्यांना कळेल. चला तर मग ह्या शुभदिनी आपण गुरुदक्षिणा ह्या कथेला सुरुवात करू. त्याआधी सर्वांना मी नक्की विनंती करेल की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. सूर्य न चुकता प्रकाश देतो, ढग पाऊस देतो, हवा कोणताही भेदभाव न करता सर्वांना जिवंत ठेवते, फुलंही सुगंध देण्याचा धर्म सोडत नाही. त्याचप्रमाणे गुरुजनही शिष्यांच्या कल्याणासाठी कार्य करतात. शिष्यांकडून गुरुदक्षिणा घेण्याचा त्यांचा उद्देश नसतो, परंतु सूर्याप्रमाणे देदीप्यमान होणे हीच गुरुला दिलेली सर्वात योग्य गुरुदक्षिणा आहे. प्राचीन काळातील एक कथा आहे. एक गुरु आपल्या आश्रमासाठी खूप चिंताग्रस्त होते. ते वृद्ध होत चालले होते आणि त्यांना उरलेले जीवन हिमालयात घालवायचे होते. पण आश्रम योग्य प्रकारे चालवू शकेल असा उत्तराधिकारी कोण असेल याची चिंता त्यांना पडली होती. आश्रमात 2 शिष्य होते. दोघेही गुरुला प्रिय होते. एके दिवशी गुरूंनी त्यांना बोलावून घेतले. मी तीर्थयात्रेला जात असून तुम्हाला 2 मुठी गहू देतो. मी परत येईल तेव्हा मला 2 मुठी गहू परत द्या, असे गुरूंनी सांगितले. जो शिष्य मला हे गहू सुरक्षित देईल मी त्याला या गुरुकुलाचा प्रमुख म्हणून नियुक्त करेल. दोघांनी गुरूंना आज्ञा पाळू असे वचन देऊन निरोप दिला. काही महिन्यानंतर गुरु परत आले. त्यांनी दोघांपैकी एका शिष्याला बोलविले. हा शिष्य या गव्हाची पुरचुंडी बांधून त्याची पूजा करीत होता. त्याने गव्हाची पुरचुंडी गुरूंना दिली. त्यातील गहू पार सडून गेले होते. आता त्याचा कोणताही उपयोग नव्हता. नंतर गुरूंनी दुसऱ्या शिष्याला बोलविले. तो गुरूंना आश्रमामागे घेऊन गेला. तेथे त्याने समोरचे खेत दाखवून गुरूंना सांगितले, हे तरारून आलेले पीक पाहताय ना, ते तुम्ही दिलेल्या 2 मुठी गव्हातून उभे राहिले आहे. त्यामुळे आपण मला क्षमा करा. तुम्ही दिलेला गहू मी तुम्हाला परत देऊ शकत नाही. डोलवणारे हिरवेगार पीक पाहून गुरु प्रसन्न झाले. ते म्हणाले, जो शिष्य गुरुचे ज्ञान वाटतो तोच उत्तराधिकारी होण्यास पात्र आहे. गुरूंसाठी हीच खरी गुरुदक्षिणा आहे. सामान्यतः गुरुदक्षिणेचा अर्थ बक्षीस वा आर्थिक मोबदला असा घेतला जातो, परंतु तो खरा अर्थ नाही. गुरुदक्षिणेचा अर्थ खूप व्यापक आहे. गुरूंकडून प्राप्त झालेल्या शिक्षणाचा किंवा ज्ञानाचा प्रचार व त्याचा योग्य उपयोग जनकल्याणासाठी करावा हीच खरी गुरुदक्षिणा. गुरुदक्षिणेचा अर्थ शिष्यांच्या परीक्षेसंदर्भातही घेतला जातो. गुरुदक्षिणा गुरुप्रती सन्मान व समर्पण या भावनेचे प्रतीक आहे. गुरुला योग्य दक्षिणा म्हणजे तुम्ही स्वतः गुरु बना. खरा गुरु तोच की जो शिष्याला स्वतःचे गुरुत्व बहाल देतो. गुरुदक्षिणा अशा वेळी दिली जाते किंवा घेतली जाते ज्यावेळी शिष्य गुरुने दिलेल्या ज्ञानाने ओथंबलेला असतो, अर्थात शिष्यच गुरु होण्याच्या स्थितीत आलेला असतो. गुरुजवळचे समग्र ज्ञान जेव्हा शिष्य ग्रहण करून घेतो आणि गुरुजवळ देण्यासाठी काहीही उरलेले नसते तेव्हा गुरुदक्षिणेचे सार्थक होते. अर्जुनाने युद्धभूमीवर गुरु द्रोणाचार्यासमोर प्रतिस्पर्धी योद्ध्याच्या रूपात पाहिले तेव्हा त्याने लढण्यास नकार दिला. असे करण्यात अर्जुनाचा गुरुप्रती आदर दिसतो.
एकलव्याला गुरु द्रोणाचार्यांनी विचारले की तुझा गुरु कोण आहे? तेव्हा त्याने सांगितले की गुरुदेव, आपणच माझे गुरु आहात. आपल्या कृपेने आपल्या मूर्तीला गुरु मानून मी धनुर्विद्या शिकलो आहे. तेव्हा द्रोणाचार्यांनी एकलव्याला गुरुदक्षिणा म्हणून त्याचा अंगठा मागितला. एकलव्याने हसत आपल्या उजव्या हाताचा अंगठा त्यांना दिला. यामुळे एकलव्याची ख्याती दूरवर पसरली आणि तो एक इतिहास पुरुष बनला. गुरुचे संपूर्ण जीवन आपल्या शिष्याला सर्व बाबतीत लायक बनविण्यात जाते. गुरु आपले कर्तव्य पूर्ण करतो, पण दुसरे कर्तव्य शिष्याचे आहेत, ते म्हणजे गुरुदक्षिणा देणे. हिंदू धर्मात गुरुदक्षिणेचे महत्त्व अधिक मानले जाते. गुरुकुलामध्ये शिक्षण घेतल्यानंतर शिष्य घरी जाताना गुरुदक्षिणा देतो. गुरुदक्षिणेचा अर्थ काही धनदौलत नाही, ते गुरुवर अवलंबून असते की तो आपल्या शिष्याला कोणत्या प्रकारची गुरुदक्षिणा मागतो. गुरु आपल्या शिष्याची परीक्षा घेताना अनेकदा गुरुदक्षिणा मागतात. त्यावेळी गुरूंच्या आदेशाचे पालन करणे शिष्याचे जीवनाचे परम कर्तव्य बनते. विवेकानंदांनी गुरूंचा आदेश मानून संपूर्ण जगात सनातन धर्माचा प्रचार प्रसार केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या गुरूंच्या आदेशानुसार हिंदवी स्वराज्याची उभारणी केली. कृष्ण आणि बलराम यांनी संदीपनींच्या आश्रमात राहून शिक्षण पूर्ण केले. गुरुदक्षिणा देण्याची वेळ आली तेव्हा गुरुने मगरीने गिळलेल्या आपल्या पुत्राला परत मिळवून द्यावे अशी गुरुदक्षिणा कृष्णाकडे मागितली. गुरुदक्षिणा देण्यासाठी कृष्ण बलरामाने यमराजाकडे जाऊन त्यांचा पुत्र परत आणून दिला. अंगुलिमालासारखा क्रूर दरोडेखोर बुद्धांमुळेच भिक्षू बनला, असे गुरुचे सामर्थ्य असते. गुरुच योग्य शिष्याला शोधून काढतात. चाणक्याने चंद्रगुप्त मौर्याला, समर्थ रामदासांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आणि रामकृष्ण परमहंसांनी विवेकानंदाला शोधले. आपण योग्य शिष्य असाल तर आपल्याला गुरु शोधण्याची गरज नाही. गुरु स्वतःच तुमचा शोध घेतील. फक्त तुम्ही गुरुदक्षिणा देण्यासाठी तयार राहा. म्हणूनच मी याआधी सांगत होते, जर तुम्ही स्वामी सेवा करत असाल म्हणजेच स्वामींनी तुम्हाला शिष्य म्हणून निवडले आहे. म्हणून तुम्ही जास्त विचार न करता स्वामींना गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे आज तुम्ही त्यांना नक्की गुरु म्हणून स्वीकार करावा व त्यांना गुरुपद द्यावे. कारण ज्या अर्थी तुम्ही स्वामी सेवेला लागलात याचा अर्थ असाच आहे की स्वामींनी तुम्हाला सेवेकर म्हणून निवडले आहे. म्हणून मी ह्या व्हिडिओमध्ये पुन्हा विनंती करेल की गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच आज सर्वांनी स्वामींना गुरुपद नक्की द्या व स्वामींची प्रार्थना करा, सेवा करा, नामस्मरण करा व त्यांना प्रार्थना करा की स्वामी महाराज असेच आमच्यासोबत नेहमी राहा आणि अशीच आमच्याकडून सेवा करून घेत जा. अशी ही छोटीशी कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा. छोटीशी माहिती स्वामींचरणी अर्पण करते व व्हिडिओ संपवते. श्री स्वामी समर्थ.